पंढरपुर से बड़ी खबर। राशन धान्य के काले बाजार का पर्दाफाश। अतिवृष्टि और बाढ़ से किसान बेहाल है, परिवार उजड़ गए, घर बर्बाद हो गया। ऐसे समय में उन्हें सबसे ज्यादा जरूरत है तो सिर्फ अन्न की। लेकिन पंढरपुर में जो तस्वीरें सामने आई हैं वो हैरान करने वाली हैं। कराड़ रोड पर 6 ट्रकों में भरा गेहूं और चावल खुलेआम निजी गाड़ियों में उतारा जा रहा था और इस दौरान आपूर्ति विभाग का कोई भी अधिकारी या कर्मचारी मौके पर मौजूद नहीं था। शिवसेना पदाधिकारियों ने इस पूरे मामले का भांडाफोड़ किया है। एक तरफ बाढ़ग्रस्त किसान और नागरिक 2 वक्त की रोटी को तरस रहे हैं, वहीं दूसरी तरफ सरकारी धान्य का इस तरह से काला बाजार हो रहा है। अब सुनिए इस मामले में शिवसेना के पदाधिकारियों और प्रशासन का क्या कहना है। जय महाराष्ट्र। आज पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त स्थिती असताना सुद्धा गोरगरिबांना शासनाचं धान्य पुरवठा होतोय का नाही याची पाहणी करायला आले असता शासनाच्या गोडाऊनमध्ये गाड्या कुठल्याही खाली केल्या जात नव्हत्या म्हणून याचा पाठपुरावा केला असता तर हे बेकायदेशीररित्या खाजगी जागेत शासनाचं अन्नधान्य उतरून परस्पर विल्हेवाट लावण्याचं काम संबंधित ठेकेदाराचं चालू होतं। त्याच्यासाठी आम्ही संबंधित तहसीलदार यांना फोन केला, परंतु त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी तहसीलदारांनी आमचा फोन सुद्धा रिसीव केला नाही। त्याच्यानंतर आम्ही प्रांत साहेबांना फोन करून ह्या विषयाची माहिती दिली। त्या विषयात प्रांत साहेबांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांची एक टीम इथं पाठवली आहे आणि हे सामान्य लोकांचं अन्नधान्य परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी यांच्याबरोबर तहसीलदार पण यांना पाठीशी घालून या ठेकेदाराला जगवत आहेत का, हा आमचा सवाल आहे। शासन एवढं गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे करते आणि अधिकारी जर मधल्यामध्ये जर हे आपलं घर मोठं करण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी। गोडाऊन मध्ये हा माल रिकामा न करता खाजगी जागेत करणं या काहीतरी भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न सरळ गणित आहे की हे गोडाऊन शासकीय गोडाऊन मध्ये जर रिकामा केला तर 100 पोत्याला 100 पोते द्यावं लागतील। प्रायव्हेट जागेत केला तर कुणी किती पोते नेले हे कुणालाही काय कळणार नाही। मग एकच्या जागी 2 गेले काय 4 गेले काय, चोराच्या हातात किल्ले देऊन तहसीलदार रिकामे झालेत, महसूल अधिकारी रिकामे झालेत आणि संबंधित पुरवठा अधिकारी पण रिकामे झाले की ठेकेदाराला दिले तुला काय करायचं ते कर। आता काय मागणी, कोणावर कारवाई व्हावी? संबंधित विषयात ठेकेदारावर तर पहिली मागणी अशी आहे की त्याचं लायसन रद्द व्हावं, त्याच्याकडनं पुरवठा काढून घ्यावा आणि ह्याचे रिटेंडर करून दुसरा पुरवठा आधी द्यावा इथं आणि ह्याच्याशी संलग्न असणारे सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन पुरवठा अधिकारी हे सगळ्यांना ह्यांची चौकशी होऊन यांना निलंबित करण्यात यावं। पंढरपूर खुर्द रस्त्याला या ठिकाणी 6 गाड्या आढळल्या आहेत आणि शिवसेनेचा आरोप आहे बेकायदेशीरपणे या ठिकाणी हे अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरू आहे। काय तुमच्या निदर्शनास आले, काय कारवाई होणार आहे? आता वस्तुस्थिती पाहिली, सगळी वस्तुस्थिती अशी आहे की ह्या गोडाऊनचं शॉर्ट करायचं जे काम असतं ते शासकीय गोडाऊनलाच करायचं असतं, पण त्यांनी इथं आणून हे शॉर्ट करायचं काम केलं हे जरा चुकीचं आहे। आम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करणार। आता ते शोध चालू आहे, शोध झाल्यानंतर सगळ्या शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार आहे। गाडीतून रेशनच्या दुकानाची वाहतूक होऊ शकते का मालाची? नाही, काय आहे शहरामध्ये मोठ्या गाड्या जात नसल्यामुळं परवानगी आहे का तशी त्याला? अब बड़ा सवाल यही है कि आखिर गरीबों और किसानों के हक का अन्न कब तक सुरक्षित उन तक पहुंच पाएगा और क्या इस धान्य घोटाले पर प्रशासन सख्त कार्रवाई करेगा।